हॅलो फूडीज, मी स्नेहल बिग बाईट बिर्याणी किचन मधून. तुमच्या सगळ्यांचा खूप छान मला प्रतिसाद मिळाला. माझे सगळे जे शॉर्ट व्हिडिओज आहेत त्यांच्यासाठी. पण बऱ्याच लेडीजचे प्रश्न होते की मॅडम तुम्ही कसं काय चालू केलं क्लाउड किचन, तुमचा स्ट्रगल पिरियड कसा होता. तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी माझं किचन चालू केलं होतं जवळजवळ एक 9 वर्षापूर्वी, जेव्हा इंस्टाग्राम हे रील्स टाकत नव्हतं. इंस्टाग्रामवर तेव्हा आम्ही फक्त फोटोज पोस्ट करू शकत होतो. त्या काळामध्ये चालू केलं तर तेव्हा फेसबुकच होतं आपलं चांगलं ट्रेंडिंग मध्ये, आणि फेसबुकवरती पोस्ट वगैरे आम्ही शेअर करायचो. तर मी जेव्हा हे चालू केलं किचन, तेव्हा असं काही मी ठरवलेलं नव्हतं की मला हे क्लाउड किचनच करायचंय आणि मी ठरवलंय मला ह्यातच करिअर करायचंय, असं अजिबात नव्हतं. टू बी ऑनेस्ट विथ यू, मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे कारण मला कुकिंगची खूप आवड होती. आणि जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं तेव्हा मला कळालं ह्या इंडस्ट्रीमध्ये किती स्ट्रगल आहे खरं खरं. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असं सोपे पैसे मिळत नाही, इज्जत मिळत नाही, खूप कष्ट आहे या इंडस्ट्रीमध्ये. मग तेव्हा मी विचार केला की इथे 5 स्टार हॉटेल्समध्ये ट्रेनिंग केल्यानंतर की इथे जॉब करण्यापेक्षा मी माझं स्वतःच काहीतरी बिझनेस चालू करते. तर घरच्यांची परवानगी असं काही स्टार्टिंगला कुणाला मिळत नाही. बरेच सगळे आपल्याला अपोजच करतात. तर मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी माझ्या घरी असं सांगितलं नाही की मी असं सुरू करणार आहे वगैरे. मी डायरेक्ट ऑर्डर घेतली माझ्या मैत्रिणीचीच, आणि ती ऑर्डर बिर्याणीची बनवून मी तिला डिलिव्हर केली, आणि तेव्हाच घरी सगळ्यांना कळालं की मी असं काहीतरी व्यवसाय करायचा ठरवलाय. तेव्हा मला घरच्यांनी खूप अपोज केला. माझे वडील ऍक्च्युली प्रिन्सिपल आहेत गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. त्यांना तर माझा हा अजिबात निर्णय आवडला नव्हता की हे अशी कामं करण्यापेक्षा तू माझ्याकडनं पैसे घे पण हे असं काही करू नको, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी कुणाचंच तेव्हा ऐकलं नाही. मी माझा सुरुवातीला फक्त बिर्याणीचा एक मेनू कार्ड बनवला होता, आणि तो मेनू कार्ड मी इंस्टाग्रामला टाकला. माझं एक पेज बनवलं बिग बाईट बिर्याणीचं नावाने, फेसबुकला, इन्स्टाला. आणि त्याच्यावर माझा मेनू टाकले, फोटो टाकले, आणि सुरुवात केली अशीच ऑर्डर घ्यायला. सुरुवातीला तर माझ्या मैत्रिणींनी माझ्याकडनं ऑर्डर घेतली, रिलेटिव्हनी ऑर्डर केली, आणि मग हळूहळू वर्ड ऑफ माउथ जे आपण म्हणतो की एकाकडनं दुसऱ्याला कळतं, तसं करत करत हे स्प्रेड झालं. तर स्टार्टिंगला असं होतं का की लगेच आपल्याकडे मदतीला लोक असतात, तर असं नाही. सुरुवातीला मग मीच ऑर्डर घ्यायचे, मीच सामान आणायचे, बनवायचे, आणि डिलिव्हरी पण मीच करायचे. तेव्हा आपल्याकडे असे पोर्टर वगैरे सारखे ऑप्शन्स नव्हते. तर मी स्वतः डिलिव्हरी करायचे. अगदी सिटीमध्ये 30-30 किलोमीटर सुद्धा लांब मी स्वतः डिलिव्हरी करायचे. किती वेळा पाऊस असायचा, पावसात सुद्धा भिजून मी डिलिव्हरी केलेली आहे. तर हे जे सुरुवातीचा स्ट्रगल पिरियड होता ना, हा आपल्याला प्रत्येकाला पार करावाच लागतो. आणि तेव्हाच जाऊन कळतं आपल्याला आपल्या एक्सपिरियन्सनी की आपण किती करू शकतो, ह्यात अजून काय सुधारणा करू शकतो. तर हा असा स्टार्टिंगचा स्ट्रगल पिरियड होता. पण इव्हेंच्युअली जसं त्या माझ्या घरच्यांनी बघितलं की ही काय ऐकत नाहीये, हिला हेच काम करायचं आणि हिला ह्यात खुशी मिळते, तर फीडबॅक्स एवढे छान मिळत होते लोकांचे. अक्षरशः माझे वडील प्रिन्सिपल असून ते माझ्या सगळ्या डिलिव्हरीज करायचे, मला कांदे चिरायला मदत करायचे. माझा भाऊ तेव्हा 6 वर्षाचा होता, तो स्टिकर लावायचा, माझी मम्मी सगळी पसारा आवरायची, इतक्या साऱ्या गोष्टी. म्हणजे माझ्या घरच्यांनी मग मला हेल्प केली. पण हे स्टार्टिंगलाच लगेच तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला तुमचं तेवढं डेडिकेशन आणि पॅशन दाखवावं लागतं, तेव्हा तुम्हाला हा सगळा रिस्पॉन्स मिळतो. तर माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही खरंच सिरियसली हे क्लाउड किचन तुम्हाला करायचंय चालू, आणि तुम्ही अजून पण विचारच करताय की नाही मला सगळे अपोज करतील, मला सपोर्ट नाही करणार, मी एकटीच आहे, मी कशी करणार, तुम्ही चालू तर करा. हा बिझनेस असा आहे ना की ह्या बिझनेसला तुम्हाला लगेच इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. आपल्या घरी सगळ्यांच्या घरी स्वयंपाकघर आहे, सगळ्यांच्या घरी बेसिक पातेली असतात 1 किलोची, नसेल तर तेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. 1 किलो बिर्याणी जर तुम्हाला विकायची असेल तर तसे पातेली घ्या, आणि तसा तो बिझनेस ऍटलीस्ट घरातून चालू करा, की ऍटलीस्ट सांगा तरी लोकांना की मी अशा अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारतीये. ते करून तुम्ही हे स्टार्ट तरी करू शकता, आणि नंतर बघा ह्याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला. परत खूप रिस्पॉन्स चांगला आला आणि मग अडचण येत असतील तर त्यासाठी आपला ट्रेनिंग क्लास आहेच ना. ट्रेनिंग क्लासमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सिस्टीममध्ये आम्ही काम शिकवतो ह्यामध्ये. तर माझा मेन मोटो हाच होता ह्या व्हिडिओचा, की तुम्हाला एक मोटिवेशन मिळावं हे क्लाउड किचन चालू करण्यासाठी. आज तुम्ही मला बघताय, मी माझा पेज जो आहे बिग बाईट बिर्याणीचा, तो 1.5 वर्षात इतका ग्रो केला आहे. तेच जर तुम्ही पण मेहनत केली आणि सोशल मीडियाचा वापर करून मार्केटिंग केली तर तुमचा बिझनेस ही इतकाच ग्रो होऊ शकतो.
तर माझ्या सगळ्या तुम्ही लोकांनी जे सपोर्ट केला त्यासाठी तर धन्यवाद. आणि माझी शुभेच्छा सगळ्या क्लाउड किचन रनर्सला, की जर अजूनही तुम्ही विचार करताय तर ते करा आणि करून प्रयत्न तर करून बघा. हारायला काय आहे ह्यामध्ये? इन्व्हेस्टमेंट कुठलीही करू नका. जे आहे सेटअप त्याच्यामध्येच प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला पुढे अडचणी आल्यात तर आपला ट्रेनिंग क्लास आहेच. तुम्ही ट्रेनिंग क्लासला जॉईन करून प्रॉपर प्रोफेशनली हे सगळं शिकू शकता. थँक्यू.